प्रसिद्धीच्या बाबतीत सोशल मीडियावर कमी दिवसात भाजपसारख्या बलाढ्य पक्षालाही जिथे झुकावं लागलंय अशी एक जनता पार्टी अस्तित्वात आली आहे। भाजपसारख्या बलाढ्य पक्षाला सुद्धा ही कॉकरोच जनता पार्टी मागे टाकणारी ठरते। जी कॉकरोच जनता पार्टी नावाची चळवळ आता दिल्लीत आपलं आंदोलन करते। दिल्लीतील जंतर मंतर येथे शनिवारपासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच देशातील विविध शैक्षणिक घोटाळ्यांविरोधात कॉकरोच जनता पार्टीचं जंतर मंतरवर भव्य आंदोलन सुरू झालंय। नीट परीक्षांमधील पेपरफुटी, सीबीएसई आणि विविध राष्ट्रीय परीक्षांमधील गैरव्यवहार तसेच विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा ही या आंदोलनाची मुख्य मागणी आहे। तोंडी जय भीमचे नारे, हाती बाबासाहेबांचा फोटो घेऊन शेकडो तरुण या चळवळीत सहभागी झाले। दिल्लीला शनिवारी जणू छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं। ही चळवळ नेमकी कशी सुरू झाली त्यावर थोडक्यात बोलूयात। सर्वोच्च न्यायालयाच्या एका सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी देशातील काही बेरोजगार तरुणांचा उल्लेख कॉकरोच असा केला होता। या वक्तव्याचा निषेध म्हणून 16 मे रोजी सोशल मीडियावर अभिजित दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टी या प्रतिकात्मक राजकीय चळवळीला सुरुवात केली। अवघ्या 3 ते 4 दिवसात या डिजिटल मोहिमेत 1 कोटींपेक्षा जास्त तरुणांनी सहभाग नोंदवला। यात मोठ्या प्रमाणावरती जेनझीचा सहभाग होता। डिजिटल दुनियेत या मोहिमेला मिळालेला प्रचंड पाठिंबा पाहून हे आंदोलन पुढे वाढवायला हवं असं अभिजित दिपके यांच्यासह त्यांच्या समर्थकांना वाटलं। आतापर्यंत असंख्य न्यूज चॅनल्स, वेब पोर्टल यांना दिलेल्या मुलाखतीत अभिजित दिपके यांनी आंदोलनाची दिशा काय राहणार हे सांगितलंय। वेळोप्रसंगी आपण आंदोलनासाठी भारतात येण्याची देखील त्यांनी तयारी दर्शवली होती। त्यानुसार काल शनिवारी त्यांचं दिल्लीत आगमन देखील झालं। अभिजित दिपके हे एक पॉलिटिकल कम्युनिकेशन स्ट्रॅटेजिस्ट असून ते अमेरिकेतील बॉस्टन युनिव्हर्सिटीमधून पब्लिक रिलेशन विषयात मास्टर्स करत आहेत। आंदोलनाचं नेतृत्व करण्यासाठी अभिजित दिपके शनिवारी सकाळी 8 वाजता अमेरिकेहून दिल्ली विमानतळावर दाखल झाले। त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर मोठ्या संख्येने समर्थक आले होते। सोबतच पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली होती। विमानतळाबाहेर येताना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आत्मचरित्र असलेले पुस्तक उंचावत आदर व्यक्त केला। प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी समर्थकांना विमानतळावर न येण्याचे आवाहन केलं होतं। त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आणि पोलिसांना फुले देऊन कृतज्ञता व्यक्त करण्याचे निर्देश दिले होते। दिल्ली पोलिसांनी सीजेपीला जंतर मंतरवर शांततापूर्ण आंदोलनाची अधिकृत परवानगी दिली होती। सकाळपासून जंतर मंतर मैदानावर हजारो विद्यार्थ्यांची आणि तरुणांची अभूतपूर्व गर्दी जमली होती। हजारो तरुण हातात भारतीय तिरंगा, पुस्तके आणि फुले घेऊन आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। मैदानावर जय भीम, आवाज दो हम एक है आणि धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो अशा घोषणाबाजी सुरू होत्या। या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, योगेंद्र यादव, टीएमसीच्या खासदार सागरिका घोष आणि रोहित पवार यांनी जाहीर असा पाठिंबा दिला होता। सीजेपीच्या प्रमुख मागण्या नेमकं कोणत्या होत्या यावरती सुद्धा एक नजर टाकूयात। पहिली प्रमुख मागणी होती ती म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तातडीने राजीनामा। दुसरा, नीट 2026 पेपरफुटी आणि गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करणे। 3, सीबीएसईच्या ऑन स्क्रीन मार्किंग पद्धतीमधील घोळ आणि पारदर्शकता आणणे। 4, देशातील वाढती बेरोजगारी आणि राष्ट्रीय परीक्षांमधील अव्यवस्था रोखणे। 5, पेपरफुटी विरोधात केवळ अधिकाऱ्यांच्या बदल्या न करता कठोर असे कायदे करणे। या प्रमुख मागण्यांसाठी अभिजित दिपके यांनी आंदोलन छेडलं आहे। या आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या 2018 मधील ऐतिहासिक निकालाच्या आधारे कडक अशा नियमावली लागू केल्या होत्या। त्यामध्ये जंतर मंतरवर लाऊडस्पीकर आणि आंदोलनाची परवानगी केवळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंतच देण्यात आली होती। सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार जंतर मंतर हा हाय सिक्युरिटी झोन असल्यानं 5 वाजल्यानंतर तिथे थांबल्यास कलम 163 जे पूर्वीचे कलम 144 होते ते लागू होऊन जमाव बेकायदेशीर ठरवला जातो। जंतर मंतर मैदानावर जास्तीत जास्त 1000 लोकांनाच एकत्र येण्याचे नियम आहेत। सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लागू केला। सीआरपीएफ, रॅपिड ॲक्शन फोर्स आणि दिल्ली पोलिसांचे जवळपास 1000 जवान या ठिकाणी तैनात करण्यात आले होते। ड्रोनद्वारे संपूर्ण परिस्थितीवर देखरेख ठेवली जात होती। आंदोलकांनी पार्लमेंट स्ट्रीटच्या दिशेने जाण्याचा किंवा बॅरिकेड्स ओलांडण्याचा प्रयत्न केल्यास तात्काळ ताब्यात घेतले जाईल असा इशारा सुद्धा पोलिसांनी आधीच दिला होता।
थोडक्यात एका छावणीचं स्वरूप काल जंतर मंतरला आलं होतं. दरम्यान अभिजित दिपके नावाचा महाराष्ट्राचा तरुण रातोरात सोशल मीडियावर प्रकाश झोतात आला असला तरी त्याच्या आई वडिलांना मात्र या सर्व गोष्टींची प्रचंड भीती वाटत आहे. अभिजित यांचे आई वडील हे अत्यंत साधे, कष्टकरी आणि मध्यमवर्गीय आहेत. त्यांनी आपल्या मुलाला मोठ्या कष्टाने आणि उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये पाठवलं होतं. सुरुवातीला अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचं काम केल्यानंतर मुलानं शिकून मोठं व्हावं म्हणून त्यांनी अभिजित यांना अमेरिकेत शिक्षणासाठी पाठवलं होतं. मात्र अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे ते प्रचंड मानसिक दबावाखाली आणि चिंतेमध्ये आहेत. अभिजित यांचे अमेरिकेतील शिक्षण अजून पूर्ण व्हायचं आहे. त्यांनी अचानक शिक्षण अर्धवट सोडून थेट दिल्ली गाठली आहे. राजकारण वाईट आहे, त्यामुळे अभिजितनं या भानगडीत पडायलाच नको अशी त्यांच्या आईवडिलांची इच्छा आहे. आंदोलनादरम्यान जर अभिजित यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली किंवा कारवाई झाली, गुन्हा दाखल झाला किंवा अटक झाली तर त्यांचे पासपोर्ट, व्हिसा आणि भविष्यातील परदेशातील शिक्षण धोक्यात येईल. ही सर्वात मोठी भीती जी होती ती त्यांच्या आईवडिलांना सतावत होती. परंतु अभिजित हा जिद्दी असून तो जे ठरवतो ते करूनच राहतो, कोणाचंही ऐकत नाही असं देखील त्यांच्या आईवडिलांनी सांगितलंय. आणि त्यामुळे हे आंदोलन अजून किती काळ सुरू राहतंय हे कुणालाही सांगता येत नाहीये. दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी तरुणाईचा मिळालेला प्रचंड जबरदस्त असा पाठिंबा चांगला असला तरी सरकारची यावर काय भूमिका आहे हेही महत्त्वाचं ठरेल. महाराष्ट्राचा विचार केला तर देवेंद्र फडणवीसांनी जंतर मंतरवरील आंदोलन हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं नाही तर अराजकतेचं आंदोलन होतं अशी टिप्पणी केलेली आहे. या कॉक्रोच जनता पार्टीला एक मिशन नव्हतं, एक ध्येय नव्हतं, एक प्रोटोकॉल नव्हता किंवा एक मागणी नव्हती, तर प्रत्येक जण वेगवेगळ्या भूमिका मांडत होतं. कुणी हिंदू मुस्लिम मुद्द्यावर भांडत होतं, तर कुणी भारतीय बीजेपी विरुद्ध काँग्रेस या मुद्द्यांवरती भांडत होतं. कुणी नीट, CBSE या मुद्द्यांवर भांडत होतं, तर शेतकरी त्याच्या प्रश्नांसाठी भांडत होतं. अर्थात एक दिशा नसल्या कारणाने हे आंदोलन गोंधळले किंवा भरकटलंय अशा पद्धतीचं नेरेटिव्ह देशभर काल पसरवण्यात आलं. धर्मेंद्र प्रधान ज्यांचा तुम्हाला राजीनामा घ्यायचा आहे, लोकांना त्यांचं नावही माहिती नव्हतं म्हणून हे आंदोलनच फोल ठरलं, अशा पद्धतीचं नेरेटिव्ह सेट केलं गेलं. पण खऱ्या अर्थानं या पार्टीचं नावच कॉक्रोच जनता पार्टी आहे. बरं, हे नाव ठेवण्याची वेळ देशाचे सरन्यायाधीश यांच्यामुळे हे झुरळ जे होते ते एकत्र आलेत. त्यांनीच बेरोजगार किंवा सोशल मीडियावर असणारे लोक, ॲक्टिव्हिस्ट असणारे लोक यांना झुरळांच्या गिनतीत पकडलं आणि म्हणून हे सगळे झुरळ एक झाले. प्रत्येक जण या झुरळांच्याच गिनतीत असल्यामुळे वेगवेगळ्या मागण्या मांडत होतं. मग याला आंदोलन भरकटवणं म्हणायचं की प्रत्येकाची एक जी मनामध्ये असणारे आग आहे, मनामध्ये असणारे प्रश्न आहेत ते मांडण्याचं जर ते काम करत असतील तर याला आंदोलन भरकटवणं म्हणत नाही तर लोकांच्या मनातील रोष व्यक्त करणं म्हणतात. हे माझं वैयक्तिक मत आहे. या सगळ्या कालच्या आंदोलनाकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. कॉक्रोच जनता पार्टीला पाकिस्तान, खालिस्तानी, अमुक अमुक धमुक असे लोक ॲक्टिव्ह करतात अशा पद्धतीच्या टिप्पण्या झाल्या. मग काल जंतर मंतरवरती जेवढा काही जनसमुदाय आला होता हा सगळा खालिस्तानी, पाकिस्तानी, बांगलादेशी होता का? पुन्हा प्रश्न. जय महाराष्ट्र.